हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग कपड्यावर ठेवून कटिंग कसं करायचं ते बघितलं होतं. म्हणजेच मार्जिन कुठे वाढवायची, कटिंग करायची योग्य पद्धत कोणती, हे सगळं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाउजची योग्य प्रकारे स्टिचिंग कशी करायची ते शिकणार आहोत. ओके, तर जास्त वेळ न घालवता मी आता व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी सगळ्यात पहिला महत्त्वाचं एक मी सांगते, जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवर असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून जर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि कमेंटच्या साईडलाच हाईप म्हणून ऑप्शन येतं, तर हाईप करायला अजिबात विसरू नका. प्लीज सगळ्यांनी हाईप करायचं आहे. ओके, तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते. चला, तर काल हे आपण कटिंग करून घेतलेलं होतं, हे बघा असं. तर मग आज आपण हे जॉईंट करून घेणार आहोत सगळे पार्ट, म्हणजेच ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. फ्रंट पार्ट घ्यायचा. त्यानंतर ही जी आपली खराब साईड होती ना, तर खराब साईडवर आपल्याला मार्क करायचं आहे. ओके, एक मी साईडला सेपरेट करून घेते, एकच भाग पहिला घेते. आणि ही जी म्हणजे उलट बाजू होती ती समोर ठेवायची. आणि आता टक्सचं माप टाकायचं इकडे आपल्याला. मग टक्सचं माप कसं टाकायचं बघा, बरोबर शोल्डरला आहे ना, शोल्डरला इथे पॉइंट करायचा. आणि काल मी जेव्हा टक्स रुंदी घेतलेली, टक्स उंची काल मी 9.5 घेतलेली. मग 9.5 कशी घेतली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझा याच्या आधीचा व्हिडिओ बघा, ड्राफ्टिंगचा, फोर्टक्स ब्लाऊजचे ड्राफ्टिंग, हा व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की 9.5 टक्स उंची कशी घेतली आपण. हा, जे आपण पेपरवर टक्स आखून घेतलेले ना, सेम तसेच आपण ह्याच्यावर पण आखून घ्यायचे आहेत. ही टक्स लाईन आखून घेतली. त्यानंतर छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच. मग छाती घेर होता 32, 32चा 10वा भाग अधिक अर्धा इंच. 32चा 10वा भाग 3.2 अधिक अर्धा इंच म्हणजे 4.25 येणार. हे इन डिटेलमध्ये पूर्ण पॉईंट टू पॉईंट मी एकदम समजावून सांगितलेलं आहे फोर्टक्स ब्लाऊजचे ड्राफ्टिंग आणि कटिंगमध्ये. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा जर बघितला नसेल तर, मग हे तुम्हाला समजेल. आणि त्याच्यानंतर इथून 1.25 इंच टाकायचं मेन पॉईंट पासून. आणि ह्या साईडने 1.25 इंच टाकायचं. त्याच्यानंतर हा टक्स, मेन टक्स आहे तो सरळ खाली घ्यायचा. आणि ह्या साईडचा जो आर्म होल साईडचा होता तिथून 1.5 इंच वरती घ्यायचं. आणि हा क्रॉस आर्म होल मध्ये जोडायचा. आणि इथे मी तुम्हाला बारीक बारीक असे टक्स घ्यायचे म्हणून सांगितलेले. हे असे घ्यावे पण लागत नाही, मी तुम्हाला दाखवेन नंतर. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी इथे टक्स मारून घेते. एकाच भागावर आखून घ्यायचे आहेत, नंतर दुसऱ्या भागावर कसे आखायचे ते मी तुम्हाला सांगते. अर्धा अर्धा इंच हा मेन टक्स. ओके, आता काय करायचं, तर ही खराब साईड आहे ना, ही पण खराब साईड आहे. मग खराब साईडवर खराब साईड अशी ठेवायची, म्हणजे उलट बाजूवर उलट बाजू अशी ठेवायची. आणि ते जरासं असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे छापून घ्यायचं. हा खाली ठेवून दे, हा खाली राहिला ना तर पटकन छापेल. ओके, आलेत ना आता इथे पण पॉइंट. हा जो आपण पहिला आखलेला तो होता. आणि हे बघा इथे दिसत आहेत ना पॉइंट्स. तर आता हे डार्क करून घ्यायचे थोडे. हे जे पॉइंट्स दिसत आहेत ना, हे डार्क करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी इथे दोन्ही टक्स आखून घेतलेले आहेत. मग आता स्टिच कसं करायचं ना ते तुम्हाला दाखवते. चला, आता पहिला ना हा मेन टक्स मारायचा आहे. मग काय करायचं बघा,
ही जी मधली लाईन आहे ना, इथून असं कापड फोल्ड करायचं. मधली लाईन आहे तिथून कापड फोल्ड करायचं. असं फोल्ड केलं की ही जी लाईन दिसते ना, इथून गुलाबी कलरची क्रॉस लाईन, तिथून शिलाई मारत यायची इथून इथपर्यंत. एक टक्स मी तुम्हाला नीट दाखवते. तर आता बघा इथे बरोबर इथून स्टार्ट करायचं, बरोबर खाली लॉक करून घ्यायचं आणि बरोबर ह्या पॉइंटला येऊन सुई थांबली पाहिजे. हे बघा, हा जो पॉइंट आहे बरोबर ह्या पॉइंटला येऊन सुई थांबली पाहिजे. म्हणून आधीच क्रॉस येत जायचं, नंतर एकदम घडीवर यायचं. बरोबर पॉइंटला सुई थांबली, सुई मी खाली ठेवली आहे, सुई कपड्याच्या खाली आहे आणि त्याच्यानंतर मी असं कापड टर्न करून घेतलं आहे आणि बरोबर त्याच पॉइंट पासून आहे त्या लाईन वरून इथे स्टिच करत यायचं. हा झाला आपला एक मेन टक्स मारून. ओके, आता साईडचा टक्स कसा मारायचा ते सांगते. साईडचा टक्स आखला नसेल तरी चालेल. मी आखून घेतले साईडने, पण नाही आखला तरी चालेल. मधली जी लाईन आहे तिथून फोल्ड करायचा आणि एकदम म्हणजे एक दाबापेक्षा पण कमी मार्जिन घ्यायचं, शिलाई मार्जिन. एक दाबापेक्षा पण कमी शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टिच करायचं आहे. आणि बरोबर हा पॉइंट आहे ना, इथे येऊन आपल्याला स्टॉप करायचं आहे. पॉइंटला यायच्या आधी बरोबर त्या घडीवरूनच सुई फिरली पाहिजे आणि पॉइंटला येऊन बरोबर सुई आत पाहिजे. आता पुन्हा कापड फिरवून घेतलं आणि पुन्हा आहे त्या स्टिचवरून रिटर्न येणार. हा झाला साईडचा टक्स. आता मी तुम्हाला हा क्रॉस टक्स कसा मारायचा ते एक दाखवते. सेम तसंच हा क्रॉस टक्स पण असा घ्यायचा आणि हा क्रॉस असल्यामुळे ना, हे बघा असं खालीवर होतं, तर काही घाबरायची गरज नाही. नंतर स्लीव्ह जोडताना जर खालीवर असेल तर कट करून टाकायचा. हा क्रॉस असल्यामुळे खालीवर होतं. मग जसं आपण साईडचा मारला ना, तसाच हा पण मारून घ्यायचा, एकदम बारीक, एक दाबापेक्षा पण कमी अंतर घेऊन. तर हे तीनही टक्स झाले. आता ह्या साईडचा जो आहे मोठा तो पण मारून घ्यायचा. सेम तसंच एक दाबापेक्षा कमी अंतर. हे बघा मी कसं आता केलंय. हा जो फक्त मेन टक्स होता ना खालचा, तो एक अर्धा इंचाचा घेतला आणि हे जे बाकीचे टक्स आहेत ना, हे एकदम पाव इंचाचे घेतले. तुम्ही बघू शकता, एकदम पाव इंचाचे घेतलेत. हा पण आणि हा क्रॉसवाला पण. म्हणजेच आता आपला हा असा भाग रेडी आहे. ह्याचा पफ तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आला आहे. म्हणजे हा एक भाग रेडी आहे. सेम अशाच प्रकारे मी दुसरा पण भाग रेडी करून घेते. तर अशा प्रकारे आपले दोन्ही जे भाग आहेत ना फ्रंटचे, ते रेडी आहेत शिवून. आणि नीट टक्स मारताना मागील बाजूलाच मारा, नाहीतर एकाच्या पुढील बाजूला मारात आणि एकाच्या मागील बाजूला मारात तर दोन्ही साईड तुमची अशी दिसणार एकाच साईडचे. त्यामुळे पहिला फुल्ली करून घ्या खराब साईडला, त्याच्यानंतर टक्स मारताना तुम्ही मागील साईडनेच मारा. ओके, तर हे झालेले आहेत दोन्ही. आता योकपट्टी कशी जोडायची ते सांगते. योकपट्टी ठेवताना खराब बाजूवर खराब ठेवून घ्यायची. बघा ही खराब बाजूवर खराब योकपट्टी, म्हणजे ही बघा ही जी खराब साईड आहे म्हणजे उलटी साईड आहे ती एकमेकांवर आहे. त्याचप्रमाणे या साईडने पण. तर अशा योकपट्ट्या इथे लावायच्या आहेत. मग आता योकपट्टी कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते. एक भाग घेते मी, एक भाग ठेवून देते. हा एक भाग घेतला इथे. आता योकपट्टी अशी लावायची आहे. तर काय करणार, ही चांगली बाजू आहे, इथे चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवायची. त्यानंतर ही बघा ही खराब बाजू आहे, तर खराब बाजूवर पण योकपट्टीची चांगली बाजू अशी ठेवायची. आता हे असं घेतल्यानंतर इथे बघा 1, 2 आणि 3 हे 3 भाग आहेत ना, तर ही जी स्ट्रेट लाईन आहे तर योकपट्टीची स्ट्रेट लाईन इथे यायला पाहिजे. हे तीनही बरोबर एका लाईनीत यायला पाहिजेत आणि हे टोक बरोबर इथे असं यायला पाहिजे. आणि इथून स्टार्ट करायचं. पहिले 2 टाके घालायचे, त्यानंतर हे इथे फिरवून घ्यायचं. ओके, आता पुन्हा सांगते बघा. चांगल्या बाजूवर चांगली बाजू आहे योकपट्टीची, त्याच्यानंतर खराब बाजूवर पण चांगली बाजू आहे. तीनही भाग घेतले असे आणि एक लाईन मध्ये ठेवले.
एक लाईन मध्ये ठेवले आणि कुठली लाईन तरी बघा गळ्याच्या खालचा जो भाग आहे त्या एका लाईन मध्ये असे समांतर यायला पाहिजे हे बघा. आणि त्याच्यानंतर फक्त 2 टिप मारून घेणार आणि त्याच्यानंतर हे ह्या साईडला फिरवणार. कसं फिरवणार ते दाखवते चला. हे बघा हा, फक्त 2 स्टिच मारून घ्यायचे म्हणजे फक्त 2 टाके टाकायचे आहेत. 1 2 हा, लॉक करायचं. एवढं झालं की सुई खाली ठेवायची. आता इथे 2 टाके घातले आहेत ना, ते 3ही लेयर्स एकत्र पाहिजेत हा, नाहीतर खालचा लेयर सुटला आणि तुम्ही फक्त वरच्या लेयर्सवर 2 टाके घालतायत असं चालणार नाही. 3ही लेयर्स मगाशी दाखवल्याप्रमाणे एकत्र घ्यायचे, 2 टाके घालायचे. आता सुई खाली ठेवायची, त्यानंतर फुटर उचलायचं आणि आता ह्या साईडने एकमेकांवर पाहिजे. मगाशी आपण कसं ठेवलेलं तर ह्या साईडने एकमेकांवर ठेवलेलं कापड, आता ह्या साईडने कापड एकमेकांवर पाहिजे. थोडं थोडं असं नीट करून घ्यायचं आणि 1 दाबाच्या अंतराने स्टिच करत यायचं किंवा पाव इंच अंतर घ्या तुम्ही, 1 दाब समजत नसेल तर पाव इंचाच्या अंतराने स्टिच करत यायचं. आणि व्हिडिओ स्किप करून बघत जाऊ नका, म्हणजे मध्ये मध्ये पॉइंट सांगते ते तुम्हाला चुकतील. हा जो टक्स आहे हा गळ्याच्या साईडने ठेवा शक्यतो. हा जो टक्स आहे हा गळ्याच्या साईडने ठेवायचा आहे. थोडं थोडं असं पकडत पकडत यायचंय, नंतर स्टिच करायचंय. एकदम स्टिच करायला जायचं नाहीये. हे बघा 1 दाबाच्या अंतराने स्टिच केलंय, डबल स्टिच घ्यायचा, तिथूनच रिटर्न यायचं. आता ही योगपट्टी लावून झाली ना, आता जेवढा आपण 1 इंचाचा टक्स घेतला ना तेवढीच ही 1 इंच एक्स्ट्रा थोडी आली आहे बाहेर. ती नंतर कट करायची. कशी कट करायची ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. आता बघा हा काय करायचं, हे बघा हे असं एका लाईनीत यायला पाहिजे. आता काय करायचं बघा, हा जो भाग आहे वरचा हा भाग असा फोल्ड करायचा. हा असा भाग फोल्ड करायचा, गुंडाळून घ्यायचा आणि ह्या आता योगपट्ट्या 2 आहेत ना, तर ह्या अशा ओपन करायच्या. हा भाग फोल्ड केला, ह्या योगपट्ट्यात ओपन करायच्या. पुन्हा दाखवते बघा, हा असा भाग आहे, ह्या योगपट्ट्या आहेत अशा 2 आहेत ना. आता हा जो वरचा भाग आहे ना असा गुंडाळून घ्यायचा, बारीक असा ह्याचा रोल करायचा. केला. आता ह्या 2 योगपट्ट्या अशा ओपन करायच्या. ओपन केल्या की हे पुन्हा एकमेकांवर असं ठेवायचं. यात ना हा एकदम रोल असा यायला पाहिजे, आतमध्ये जायला पाहिजे, या स्टिच मध्ये येता कामा नये याची काळजी घ्यायची. आता असं एकमेकांवर ठेवून पुन्हा इथे 1 दाबाच्या अंतराने स्टिच करून घ्यायचं. जसं इथे 1 दाबाच्या अंतराने स्टिच केलं तसंच इथे 1 दाबाच्या अंतराने स्ट्रेट स्टिच करून घ्यायचं. तर हे आपलं झालेलं आहे बघा स्टिच करून. आता काय करायचं तर कोणत्या पण एक साईडने असं ओपन करायचं आणि हे बघा हे असं बाहेर काढून घ्यायचं. तर इथे अशा प्रकारे आपली योगपट्टी लावून झालेली आहे. इथे थोडं नख मारून घेतलात तरी चालेल किंवा प्रेस असेल तुमच्या जवळपास तर इथे प्रेस केलात तरी चालेल. आता बेसिक स्टुडंटना शिकवते त्यामुळे प्रत्येक वेळी प्रेस करायला तुम्हाला नाही पॉसिबल होणार, तर तुम्ही असं नख मारून घेतलात तरी चालेल. प्रेस केलात ना तर फिनिशिंग खूप छान येतं, त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर प्रेस करा. तर याप्रमाणे योगपट्टी लावून घेतलेली आहे. सेम अशाच प्रकारे मी दुसरा भाग पण रेडी करून घेते. हे बघा दोन्ही योगपट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत. आता हे जे एक्स्ट्रा आलाय ना हे असं कट करून टाकायचं. बघा सरळ लाईन मध्येच कट करायचं. हा असं सरळ लाईन मध्ये कट करून टाकायचं. हे बघा हे एक्स्ट्रा आहे ना, हे सरळ लाईन मध्ये असं कट करून टाकायचं. झालं. आता काय करायचंय, हुकपट्टी आणि आयपट्टी. काल मी जे हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी 2 तुकडे काढून ठेवलेले ते मी तुम्हाला दाखवते. आता बघा हा, हुकपट्टी जी असते ना ती 2.5 इंच ब्रॉड असते आणि जी आयपट्टी असते ना ती आपली 3 इंच ब्रॉड असते. मग ते कशा काढायचे ते मी तुम्हाला सांगते. आता ही जी हुकपट्टी आहे ही जी आपण बॅक नेक मधून काढलेली ती तर आपण मापातच आहे ना, म्हणजे जेवढी होती तेवढी काढून घेतलेली. तरी मी तुम्हाला सांगते कसं माप घेणार तुम्ही प्रॉपर. हुकपट्टी 2.5 इंचाची पाहिजे ना आपल्याला. मग काय करायचंय, फोल्ड मध्ये आपल्याला 1.25 इंच लागेल. 2.5चा
निम्मा किती होतो तर 1.25. इथे बघा 2.5च्या निम्मे किती होतो तर 1.25 इंच. मग ही घडीमध्ये 1.25 इंच ठेवायचं. घडीमध्ये 1.25 इंच ठेवायचं. आता 1.25 इंचाचं माप कसं घ्यायचं ना ते मी तुम्हाला सगळ्यात पहिला जो आपला क्लासचा व्हिडिओ होता त्यात सांगितलेला आहे. म्हणजे फ्री शिवण क्लास दिवस पहिला हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला मेजर टेप यूज करता येत नसेल तर मेजर टेप कशी यूज करतात, त्याचप्रमाणे तयार ब्लाऊज वरून माप कशी घेतात ते मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ओके, तर ही झाली आपली 2.5 इंचाची पट्टी तयार. घडीमध्ये 1.25 इंच काढली म्हणजेच आपली टोटल 2.5 इंच झाली. आता ह्याची लांबी कशी मोजायची तर बघा, हे जेवढं पण आहे ना ह्यात 1 इंच वाढवायचं. म्हणजे इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच फोल्डिंगसाठी पाहिजे. मग हे किती आहे ते मोजून घ्यायचं. 7 इंच आहे ना, मग ही पट्टी 8 इंचाची पाहिजे. हे बघा, तुमच्याकडे जर कापड नसेल तर पाव इंच वाढवा. म्हणजे 7 इंच आहे तर तुम्ही 7.5 इंचाची घेऊ शकता. वरून पाव इंच फोल्ड करू शकता आणि खालून पाव इंच फोल्ड करू शकता. तर ही झाली आपली 2.5 इंचाची पट्टी हुकची. आता आय पट्टी जी असते ना ती फोल्ड मध्ये 1.5 इंच काढायची. फोल्डिंग मध्ये 1.5 इंच म्हणजे पूर्ण किती येणार तर 3 इंच रुंदीला. ओके, फोल्डिंग मध्ये 1.5 इंच, रुंदीला 3 इंच. तर पहिला आहे ना मी हे बघा असं एक फोल्ड करून घेते पूर्ण ह्याचा. हे आहे ना सोपं पडतं असं केलं तर. एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स मी सांगत असते, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की स्किप करू नका. तर हे 1.5 इंच प्रॉपर आहे, तरी पण मी साईडने थोडं सोडवून घेते म्हणजे एकसारखं होऊन जाईल. तर ही झाली 1.5 इंचाची. आणि जेवढी ही पट्टी उंचीला आहे तेवढीच ही पट्टी पण पाहिजे, 8 इंच. आणि ह्या पट्ट्या लावायच्या आधी एक चेक करायचं, हे दोन्ही भाग आहेत ना हे चेक करायचे, हे एकसारखे यायला पाहिजे. समजा कमी जास्त असतील, कधी कधी योगपट्टी लावताना मार्जिन मध्ये कमी जास्त येतं, तर मग कमी जास्त असतील तर पट्टी लावायच्या आधीच कट करून टाकायचं थोडंसं. ओके, तर काही वरून गळा फिनिशिंग नाहीये त्यामुळे नंतर पण करू शकतो. आणि मगाशी मी जरा बोलताना बोलून गेली की वरून अर्धा इंच आणि खालून अर्धा इंच सोडायचं. पण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे ना त्यामुळे वरून आपण फोल्ड नाही करणार, फक्त खालून फोल्ड करणार आणि वरून जी एक्स्ट्रा असेल ती नंतर पट्टी कापून टाकणार. ओके, तर मग तुम्ही फक्त अर्धा इंच वाढवलात तरी चालतं, 1 इंच वाढवायच्या ऐवजी. आता बघा, हा जी 2.5 इंचाची असते ती हुक पट्टी असते आणि जी 3 इंचाची असते ती आय पट्टी असते. हुक पट्टी लावताना आपण इथे ब्लाऊजच्या डाव्या बाजूला लावतो. असा ब्लाऊज ठेवल्यानंतर डाव्या हाताला जी येते ती हुक पट्टी येते आणि उजव्या हाताला जी येते ती आय पट्टी येते. आता मी तुम्हाला लावायची मेथड सांगते कशी लावतात ती. पहिला हुक पट्टी सांगते. आता ही हुक पट्टी लावताना कशी लावायची तर इथून बरोबर फोल्ड करून घ्यायचं. आता खालून फोल्ड आहे ना म्हणजे इथून फिनिशिंग केलेलं आहे ना, मग इथे पण ह्या पट्टीला पण फिनिशिंग पाहिजे. जर तुम्ही अशीच लावलात तर मग इथून धागे निघणार. मग त्यामुळे काय करायचं तर इथून पण असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा इथून फोल्ड करायचं आहे. बघा, पहिला मी असा फोल्ड केला, त्याच्यानंतर मी असा फोल्ड केला. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवते त्यामुळे नीट लक्ष देऊन बघा आणि याच प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. आता इथून ना एक दाबाचं अंतर घेऊन मी शिलाई मारणार, खालून वरच स्टिच करून घेणार म्हणजे काही कमी जास्त झालं तर ते वरती जाईल. ओके, तर मी खालून वर इथे स्टिच करून घेते. चला, हे बघा 1 2 हे आणि हे असं एकमेकांवर ठेवणार आणि हे सगळे लेयर्स एकमेकांवर यायला पाहिजेत असे. ओके, एक दाबाचं अंतर. व्यवस्थित सगळे लेयर्स एकमेकांवर येतील याची काळजी घ्यायची आणि मेन महत्वाचा पॉइंट, बरोबर ब्लाऊजच्या चांगल्या बाजूवर ही ठेवायची हुकपट्टी. चांगल्या बाजूवर हुकपट्टी ठेवूनच लावते. हे बघा, ब्लाऊजच्या चांगल्या बाजूवर हुकपट्टी ठेवून लावली मी. आता काय करायचं तर ही बघा, ही अशी फोल्ड करायची इथे. फोल्ड करायची म्हणजे ही मार्जिन आहे, ही अशी पुढे फोल्ड करायची, आतमध्ये नाही घातली. फक्त मार्जिन समोर ठेवली आहे, त्याच्यावर अशी हुकपट्टी ठेवली आहे आणि एकदम बारीक असे फिनिशिंगने ह्या पट्टीवरून दाबशिलाई मारून घ्यायची. ही पट्टी आहे ना, ह्या पट्टी वरून एकदम फिनिशिंगने दाबशिलाई मारून घ्यायची. फिनिशिंग बघा असं यायला पाहिजे एकदम बारीक. ओके,
आता ह्याला फिनिशिंग जरी महत्वाचं नसलं तरी तुम्हाला ना प्रॅक्टिस ठेवायची की कोणतं पण काम करा फिनिशिंगने करा. ओके. आता हे असं आतमध्ये घेणार आणि काही काही लोक आहेत ना इथे पण स्टिच करतात, तर कधीही इथे स्टिच करायची नाही. इथे हात शिलाईच घालून घ्यायची. हुक पट्टी जी असते तेव्हा इथे हात शिलाईच घालून घ्यायची. कधी पण इथे स्टिच करायची नाही. तुमच्या ब्लाऊजला जेवढ्या शिलाई कमी दिसणार तेवढं तुमचं फिनिशिंग खूप चांगलं दिसणार. त्यामुळे ही पट्टी अशी आत घालायची. इथे आपण अशी दाब शिलाई मारली. आता ही पट्टी अशी आत घालायची आणि त्यानंतर इथे पूर्ण हात शिलाई घालून घ्यायची. ओके. तर आता आपण पुढचा दुसरा भाग बघूया. आता आयपट्टी कशी लावायची ना ते सांगते. आयपट्टी लावताना सगळ्यात पहिला तर हा फोल्ड करून घ्यायचा असा. हे असं फोल्ड करून घ्यायचं. इथे स्टिच मारून घ्यायची फोल्ड करून. त्यानंतर काय करायचं बघा, हुक पट्टी लावताना आपण सरळ बाजूने लावली ना, तर आयपट्टी लावताना खराब साईडवर चांगली बाजू, ही बघ खराब साईडवर चांगली बाजू अशी ठेवायची. म्हणजे फोल्ड केलेली बाजू इथे बाहेर आहे आणि ही खराब बाजू आहे म्हणजे उलटी बाजू आहे. उलट्या बाजूवर ह्या पट्टीची चांगली बाजू अशी ठेवायची आणि एक दाबाचं स्टिच करून घ्यायचं. ही डबल नाही ठेवली हा, ही सिंगलच ठेवली. हुक पट्टी लावताना डबल ठेवलेली. नीट लक्ष देऊन बघा. इथे स्टिच करून घेतलं. आता हे असं ओपन करायचं. इथे थोडं असं नख मारून घ्यायचं. हे एवढं नख मारून घेतलं. हे असं झालं. ही चांगली बाजू आहे. आता ही फोल्ड करायची अशी. ही आहे ना पट्टी, ही थोडीशी अशी फोल्ड करायची. बघा, एक अर्धा इंच फोल्ड करा. थोडंसं असं नख मारून घ्या आणि हे अर्धा इंच फोल्ड केलेलं ना ह्या पट्टीची ही शिलाई आहे ना बरोबर ह्या शिलाईवर ठेवायचं असं. ही शिलाई आहे ना या शिलाईवर ठेवायचं म्हणजे ती शिलाई हाईड व्हायला पाहिजे असं. आणि एकदम फिनिशिंगने साईडने इथून बरोबर ह्या पट्टीच्या एकदम कॉर्नरने स्टिच करून घ्यायचं. फक्त स्टिच करताना एवढं लक्षात ठेवा की ही शिलाई दिसली नाही पाहिजे तुमची. ही शिलाई दिसणार नाही याची काळजी घ्या. हे एक्स्ट्राचं आलंय ना हे असं स्ट्रेट कट करून घ्यायचं. तर ही झाली तुमची आयपट्टी. तर हुकपट्टी आणि आयपट्टी लावून झालेली आहे. फक्त आता हुकपट्टीला हे असं आतमध्ये घालून हात शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण हुक आणि आय करून घेणार. हे जे एक्स्ट्रा असतं ते हात शिलाई झाल्यानंतर मी कट करेन. हे जे एक्स्ट्रा आलं आहे ते हात शिलाई झाल्यानंतर मी कट करून दाखवेन तुम्हाला. आता हे फ्रंट भाग तर झाला आहे. आता बॅक पार्ट बघूया. आता बघा, इथून 2 इंच शिलाई मार्जिन सोडायची. हा बॅक पार्ट आहे. 2 इंच शिलाई मार्जिन सोडायची. त्यानंतर इथून घडीपासून ह्या शिलाई मार्जिन पर्यंत मोजायचं. किती आलं? हे 7.5 होतं. हे आता शिलाई मार्जिन कटिंग करताना जरा मागे पुढे झालं असेल पण बरोबर 7.5 इंच आहे. तर 7.5चा मध्य काढायचा. 7.5चा मध्य 4.25 येतो. मग 4.25ला मार्क करायचं. आणि हे पण मी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की मागचा टक्स कसा करायचा. जेव्हा मी 4 टक्स ब्लाऊजची ड्राफ्टिंग दाखवली आहे तेव्हा मी सांगितलेलं आहे. 4 इंचाचा टक्स घ्यायचा मागचा, अर्धा इंच अर्धा इंच. मग तेव्हा दाखवलंय त्यामुळे मी आता एक्सप्लेन पूर्ण करत नाहीये, थोडक्यात सांगते तुम्हाला. ओके. जर तुम्हाला इन डिटेलमध्ये पाहिजे असेल की किती घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही आधीचा व्हिडिओ पूर्ण बघा माझा ड्राफ्टिंगचा. तर हा टक्स झाला. आता हा ओपन करायचा आणि टक्स मी उलट साईडला घातलाय कपड्याच्या, हे विसरू नका. त्याच्यानंतर हे असं आहे बघा, उलट साईड आहे ना, म्हणजे अशी घडी घालून घ्यायची, एकमेकांवर ठेवून घ्यायची. उलट साईड, उलट साईडवर उलट साईड. आणि हा टक्स असा छापून घ्यायचा. छापला. आणि जसं आपण पुढचा टक्स कसा मारला सेम तसाच हा टक्स मारायचा. पुढचा मेन टक्स जसा मारला ना तसाच सेम हा टक्स मारायचा. सेम जसं पुढचा टक्स मारला तसाच मारायचा आहे.
अशा प्रकारे दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत. तर आता इथे मी दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत मागील भागाचे. आता आपण ना कंबरपट्टी लावायची आहे. मग कंबरपट्टी लावण्यासाठी ना इथे आपण 1.25 इंच रुंदीची एक पट्टी कट करून घ्यायची आहे. मग हे उरलेलं जे फॅब्रिक आहे ना इथे हे मी घेते आणि 1.25 इंच रुंदीची मी एक पट्टी काढणार आणि ती उंचीला म्हणजे रुंदीला 1.25 इंच असेल आणि लांबीला आहे ना ही जेवढं आहे ना आपलं कंबर तेवढी असेल. मग आता कंबर टक्स मारल्यानंतर मोजून घ्यायची पूर्ण कंबर उंची केवढी आहे. तर 17.5 येते ना, मग एक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजे 18 इंच वगैरे घ्या. तर इथे माझी बरोबर 18 इंचच आहे. तर मी इथे ना ही कट करून घेते आणि रुंदीला मी ही 1.25 इंच घेते. तुम्ही 1.25 ते 1.5 इंच पण घेऊ शकता. ओके, पण 1.25 इंच इनफ आहे. कट करून घ्यायचं हे. आता कट करून झालाय. आता काय करायचं बघा, एक साईडने ना असं बारीक फोल्ड मारून घ्यायचा पूर्ण पट्टीला. असं एकदम बारीक 1.25 इंचाचा फोल्ड मारून घ्यायचा. चला, एक साईडने असं बारीक फोल्ड मारून घेईन. हे बघा असा बारीक फोल्ड मारून घेतला. आता आपण कसं लावायचं ही कंबरपट्टी बघा. ही चांगली बाजू आहे ना ब्लाऊजची, तर चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची. बरोबर ह्या टोकापासून स्टार्ट करायचं. किंचितच पुढे घेते बघा मी, कापड आहे ना, ही पट्टी आहे ही ब्लाऊजच्या किंचितशी पुढे घेतली आणि चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवली. म्हणजे ही घडची साईड उलटी आहे. ही बघा ही घडची साईड वरती आहे, ही चांगली बाजू आहे पट्टीची, ही ब्लाऊजची पण चांगली बाजू आहे. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवली. आता 1 दाबाच्या अंतराने स्टिच करायचं. टक्स आहेत ना दोन्ही अशा आतल्या साईडने घेतले. म्हणजे तो या साईडने घेतला, हा या साईडने घेतला. एका डायरेक्शनला ठेवा कोणत्या पण. आता बघा काय करायचंय, हे स्टिच करून झालंय. ही पट्टी आता हे मार्जिन इथेच ठेवायचं. ही पट्टी या मार्जिन वर ठेवायची आणि ह्या पट्टीच्या एकदम कडेने पट्टीवर एकदम कडेने दाबशिलाई मारून घ्यायची एकदम फिनिशिंगने. फिनिशिंग कसं करायचं हा प्रश्न बहुतेकांचा होता मला कमेंटमध्ये. तर आपलं पूर्ण फोकस आहे ना इथे ठेवायचं. पूर्ण फोकस सुईवर ठेवायची. आपली सुई कुठे पडते इथे जर तुम्ही फोकस ठेवलात ना तर तुमचं अजिबात फिनिशिंग इकडे तिकडे होणार नाही. पूर्ण फोकस सुईवर ठेवायचं. आपली सुई कुठून फिरते त्याच्यावर. बॅक पार्टला आपण कंबरपट्टी लावून घेतली आहे बघा. तर फिनिशिंग एकदम अशी चांगली यायला पाहिजे. आपली शिलाई दिसली पण नाही पाहिजे, एवढी चांगली शिलाई यायला पाहिजे. ओके, आता काय करायचं, तर ही कंबरपट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची. म्हणजे अशी ही आतमध्ये अशी फोल्ड करायची आणि इथे हात शिलाई मारून घ्यायची. ओके, इथे हात शिलाई मारून घेणार. हात शिलाई मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता हा बॅक जो आहे आपला हा पूर्ण रेडी झालेला आहे. बॅक रेडी करून घेतलेला आहे आपण. त्याचप्रमाणे फ्रंट पण रेडी करून घेतलेला आहे. फ्रंटला पण हात शिलाई मारायची आहे, ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. आता बॅक आणि फ्रंट झालेला आहे. ओके, तर आता आपण स्लीव्स रेडी करून घेऊया. मी हे शोल्डर जॉईंट आता करून घेत नाहीये. हे आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे मी सगळंच तुम्हाला घाई करून दाखवलं ना तर तुमच्या डोक्यावरून जाईल. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी खास सांगते मी. तर मी पहिला तुम्हाला फ्रंट तयार करून दाखवला, त्याच्यानंतर बॅक तयार करून दाखवला. आता पुढची स्टेप आहे की मी तुम्हाला स्लीव्स रेडी करून दाखवेन. ओके, तर आता मी तुम्हाला स्लीव्स रेडी करून दाखवते आणि त्याच्यानंतर उद्या हात शिलाई आणि पूर्ण ब्लाऊज कसा जोडायचा हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आता आपण स्लीव्स कसे करायचे ते पहिला बघूया. हे स्लीव्ज आहेत बघा. ही जी खराब साईड आहे ना, तर खराब साईड वरून ना आपल्याला फक्त एवढं करायचं आहे. इथून आपल्याला फक्त हे बघा एवढा असा फोल्ड मारून घ्यायचा आहे. एवढा असा फोल्ड मारून घ्यायचा आहे. आणि त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगते. आता इथे बघा काय करायचं आहे आपल्याला. स्लीव्हचा फोल्ड मारायच्या आधी काय करायचं, तर बाही लांबी 3 आहे ना, मग 3 अधिक अर्धा इंच मार्क करायचं आहे. अर्धा इंच का, तर वरती शिलाई मार्जिन आपले अर्धा इंच जाणार, त्याच्यामुळे 3 अधिक अर्धा इंच. बाही लांबी 3 होती अधिक अर्धा इंच, मग हे किती आलं 1.5. मग 1.5ची पूर्ण लाईन मारून घ्यायची.
जे नवीन आहेत ना त्यांना हे छोटे छोटे पॉइंट्स जर तुम्ही लक्षात ठेवलात तर एकदम सोपं जाईल. नंतर काय तुम्हाला लगेच लक्षात येईल आपण किती पॉइंट किती फोल्ड करायचा असतो. हे एवढं सगळं मोजमाप करत बसायची गरज नाही का तुमचा हात बसला की. एक फक्त माप टाकायचं 3.5चं आणि नंतर डायरेक्ट फोल्ड मारायचा. ओके, तर इथे मी 3.5 घेतलं. 3 बाही लांबी आहे, अर्धा इंच स्टिचिंग मध्ये जाणार म्हणून सोडलं तर 3.5 घेतलं आणि एक लाईन आखून घेतली. आता मी पुढे काय करणार तर हे बघा, हे असं फोल्ड करून घेणार इथे आणि स्टिच मारून घेणार. हा, तर मी इथे पण ना तसंच सेम करून घ्यायचं आणि करताना पण बघा खराब साईड आहे ना तिकडेच करायचं. 3.5 घेतलं इथे आणि स्ट्रेट लाईन आखून घेतली. आता बघा इथून बरोबर असं पाव इंचाचा एक फोल्ड मारून घ्यायचा. या स्लीव्हजला पण मारून घेते. आता बघा इथे स्लीव्हजला मी खराब साईडने फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचंय तर ही जी लाईन आहे ना या लाईनवर बरोबर असा फोल्ड करायचा स्लीव्ज. आणि काय काय वेळा ना काय काय लोक काय करतात माहितीये, बरेच टेलर इथून ना मोठी शिलाई मारतात. पण आपल्याला मोठी शिलाई मारून नाही घ्यायची. मी तुम्हाला एक सोपी मेथड सांगते. तुम्ही इथे पिन्स लावून घ्या हात शिलाई करताना. ज्या छोट्या पिन्स येतात ना त्या इथे लावून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हात शिलाई करा. जर इथे तुम्ही मोठी शिलाई मारून घेतली की पुन्हा ती सोडवा आणि कधी कधी सोडवल्यावर पण ना इथे होल दिसतात असे सुईचे. मग त्यापेक्षा काय करायचं तर पिन्स लावून घ्या. मध्ये मध्ये इथे एक पिन लावा, इथे एक पिन लावा, इथे एक पिन लावा. ज्या टक पिन्स आपण लावतो पेपर कटिंगला त्या लावायच्या आणि त्याच्यानंतर हात शिलाई करायची आणि इथून हात शिलाई करून घ्यायची. म्हणजेच आपला हा आहे ना 3 इंचाचा स्लीव्ज रेडी होईल. हे बघा, ह्या लाईन वरून बरोबर असं फोल्ड करायचं आणि हात शिलाई करून घ्यायची. हात शिलाई मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे असे आपले स्लीव्ज रेडी होतील. ओके, तर हे स्लीव्ज झालेत आपले. तर मग आज आपण काय काय केलं बघा. फ्रंट पार्ट आपण रेडी करून घेतले, त्यानंतर बॅक पार्ट रेडी केला. आता फ्रंट पार्ट मध्ये काय राहिलं आपलं तर मग इथे हात शिलाई घालायची आहे. हुक पट्टी आहे त्याला हात शिलाई घालायची आहे. तर हात शिलाई मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते तुम्हाला. सगळंच जर मी आज तुम्हाला दाखवत राहिली ना तर म्हणजे जे नवीन आहेत ना त्यांना पटकन समजणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडी थोडी प्रॅक्टिस करा. त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवते. मग आता जे स्टार्टिंगचे व्हिडिओ आहेत ना ते थोडे आपण स्लो घेऊया, म्हणजे एक एक भाग असं करून घेऊया आणि त्यानंतर एकदा तुम्हाला माझी मेथड समजली ना की त्याच्यानंतरचे व्हिडिओ मी तुम्हाला असे इन डिटेल एकच ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये दाखवू शकते. पण आता सुरुवात आहे ना त्यामुळे थोडं समजून घ्या की मला तुम्हाला ना म्हणजे घाई करून कुठलाही पार्ट शिकवायचा नाहीये की मी इथे आता हात शिलाई घालून घेईन आणि नंतर तुम्हाला दाखवीन. तर मला तुम्हाला हात शिलाई सकट सगळं मला व्हिडिओमध्ये दाखवायचंय. त्यामुळे मी तुम्हाला एकदम सावकाश शिकवते पहिले पहिले जे भाग आहेत ते. ओके, तर ह्याला हात शिलाई घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बॅकला हात शिलाई आपण घालून घेऊ. बॅक पार्ट आज आपण रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहेत. स्लीव्जला पण हात शिलाई घालायची आहे. तर मी तुम्हाला हात शिलाई कशी घालायची ते मी उद्याच्या भागात दाखवेन. त्याचसोबत शोल्डर जॉईंट कसा करायचा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट गळपट्टी कशी लावायची हे सगळं मी उद्याच्या भागात दाखवणार आहे. उद्याच्याच भागात म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, आज जे मी काही तुम्हाला शिकवलं ते नीट बघायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघायचे आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे उद्या तुम्हाला उद्याचा एक दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करायला मिळेल. परवा माझा व्हिडिओ अपलोड होईल. त्यामुळे पहिला आज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यानंतर उद्या तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जेवढं मी शिकवलंय तेवढ्याचीच प्रॅक्टिस करा. पुढे शोल्डर वगैरे जोडायला जाऊ नका. शोल्डर जोडताना कसं जोडायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे आता जेवढं दाखवलंय त्याची नीट प्रॅक्टिस करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट्स करा, म्हणजेच मी तुमचे डाऊट्स पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. ओके, आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.